हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. काल आपण भगवंताचा विवाह सोहळा अनुभवला. रुक्मिणी मातेसोबत भगवंताचा विवाह सोहळा पार पडला. असं देवाचं एकच लग्न नाही झालं तर एकूण 16,108. आता त्याच्यात 8 पट्ट राण्या होत्या आणि 16,100 कोण होत्या ऐका. भौमासूर नावाचा राक्षस आहे आणि त्या राक्षसाने 16,100 कन्यांना कोंडून ठेवलं होतं आणि त्या मनोमन देवाची प्रार्थना करायच्या की देवा आम्हाला याच्यापासून सोडवा. आणि मग भगवंताने त्या भौमासुराचा वध केला. ऐका लक्ष देऊन. आणि त्या भौमासुराचा वध केल्याच्या नंतर त्या 16,100 कन्येला त्याच्यापासून सोडवलं. पण त्या 16,100 कन्या म्हटले देवा तुम्ही जर आम्हाला इथून सोडवलं नसतं तर आमचं आयुष्य इथंच खितपत आम्हाला पडावं लागलं असतं. पण तुम्ही आम्हाला याच्यापासून वाचवलं ना, मग उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुम्ही वाचवलं ना आम्हाला, मग आमचं राहिलेलं आयुष्य आता आम्हाला तुम्हाला समर्पित करायचं आहे. देवा तुम्ही आमचा स्वीकार करा. म्हणून असे ह्या 16,100 आणि ह्या 8 पट्ट राण्या असे देवाचे एकूण 16,108 विवाह झाले बरं का. सांगतात राम अवतारामध्ये भगवंताचा काही वाढवलं का आता नका आहे ते छान होतं अगोदरचं. राम अवतारामध्ये भगवंताच्या पदस्पर्शाने अहिल्या होती ना, अहिल्या त्या दगडाची पडलेली होती ना, तिचा भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर तिची स्त्री झाली. संतोष अगोदर ठीक होतं. तिची स्त्री झाली आणि मग ही बातमी पसरली की भगवंताचे पाय लागल्याच्या नंतर दगडाची बाई होते अशी चर्चा झाली. आणि जंगलात जेवढे ऋषीमुनी होते का नाही, त्यांना असं वाटलं तर किती दिवस असं राहायचं, चला आपण बी लग्न करावं. आणि मग भगवंताकडे दगड घेऊन गेले आणि असं म्हणायचं होतं या दगडाची आम्हाला बाई करून द्या, बायको करून द्या. पण भगवंताचं रूप पाहिलं आणि बायको करून द्या म्हणायचं विसरले ना, आम्हाला बायको करून घ्या असं म्हटले. भगवंत म्हणले या जन्मात नाही, या जन्मात मी एक वचनी, एक पत्नी, एक बाणी आहे. पुढच्या जन्मात मी तुमची इच्छा पूर्ण करेल. आणि म्हणून त्या 16,100 मागच्या अवतारातली ऋषीमुनी त्या कन्या झाल्या होत्या. आणि भगवंताने मागे दिलेला शब्द रघुकुल रीत सदा चली आई, करण्याचा आवाज कमी करा. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, है की नाही. आणि भगवंताने ते दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे. असे एकूण भगवंताचे 16,108 विवाह झालेले आहेत. काही माणसं म्हणतील मग देवानं एवढे लग्न केले, आपण 1-2 केल्या मग काय झालं. नक्की करा, 2 नाही 10 करा, पण सांभाळण्याची ताकद ठेवा. बरोबर आहे का नाही. आपल्या एकीनंच फासोळ्या उघड्या पाळल्या, 2 आणि 4 केल्यावर तो मडजण्याचं काम आहे का नाही. लक्षात आलं का. तो भगवंत आहे. करशील तरी नो हे काही, राईचा डोंगर पर्वत राई. महाराज आहे की. असं भगवंताचा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आता सुंदर अशी सुदामजींची कथा सांगतात. अनेक कथा आहेत बरं का, अनेक कथा आहेत, पण त्यामध्ये प्रामुख्यानं आजच्या दिवशी सुदामजींच्या कथेला प्राधान्य दिलं जातं. कृष्णाशीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्त महा. महाराज म्हणतात भगवान श्रीकृष्णाचे बालपणचे मित्र आहेत सुदामजी. सुदामजी नावाचे बालपणचे भगवंताचे मित्र आहेत. असं सांगतात भिक्षा मागून आपली उपजीविका भागवायची. लक्ष देऊन ऐका बरं का. भिक्षा मागायचे आणि आपली उपजीविका भागवायची. पण सुदामजींच्या घरची परिस्थिती कशी होती बघा. आपल्या घरी 15 दिवसाला एक एकादश असते आहे का नाही. आज एकादशी आहे ना, कुणाला उपवास आहे हातवर करा बरं एकादशीचा. वा, जवळपास सर्वांनाच आहे का नाही. आज एकादशी आहे का नाही. एकादशी आहे, पवित्र दिवस आहे. लक्ष देऊन ऐका.
तुम्ही बाकी कोणते व्रत करा नाही करा, पण दोन व्रत आपल्याला प्रामुख्यानं सांगितलेले आहेत. एक एकादशी आणि दुसरं सोमवार. हे दोन व्रत केले ना, हे महत्त्वाचे व्रत सांगितलेले आहे की एक 15 दिवसा एक एकादशी. 15 दिवसाला एक एकादश असते का नाही. आणि एकादशीचं व्रत कसं असतं बघा, माझ्याकडे लक्ष द्या. कालच्या दिवशी एक टाईम जेवायचं. ऐकताय ना माय हो, एकादशीचं व्रत कालच्या दिवशी एक टाईम जेवायचं. आजच्या दिवशी काहीच खायचं नाही, बरोबर. फल आहार, फल आहार त्याचं झालं फराळ, फलाचा आहार आहे की नाही. आजच्या दिवशी काहीच खायचं नाही आणि उद्या एकच टाईम जेवायचं. असं 3 दिवसाचं हे व्रत आहे. दशमीला एक टाईम जेवायचं. बसा माय, दशमीला एक टाईम जेवायचं. एकादशीच्या दिवशी काहीच खायचं नाही आणि द्वादशीच्या दिवशी पुन्हा एकच टाईम जेवायचं. असं 3 दिवसाचं हे व्रत आहे. पण आपलं बी 3 दिवस आपण व्रत करतो, पण कसं करतो. इकडं सांगितलं दशमीला एक टाईम जेवायचं आणि आपण काय करतो, उद्या एकादश लागणार आहे तर आता 11:15 वाजता खातो. रातच्या 12 वाजता एकादश लागणार आहे, 11:15ला खाऊन घेऊ द्या, 11:15ला खातो, बरोबर आहे का नाही. एकादशीच्या दिवशी काहीच खायला सांगितलं नाही, पण आपण रोज 1 कप चहा पितो तर आज 2 कप उठल्याच. एकादश आहे, अजून 1 कप आण. पुन्हा 2 कप चहा. 2 कप चहा झाला की थोडेफार शेंगदाणे झाले की थोडे द्राक्ष, थोडे चिकू, थोडे सफरचंद आणि हे जरा खाऊन झालं. लक्ष द्या, हे जरा खाऊन झालं की पावशेरा साबुदाण्याची खिचडी, अर्धा किलो भगर, थोडीशी आपली 1/2 किलो भगर, तांब्या भरून आमटी आणि एवढं खाऊन पुन्हा बायको म्हणती दूध घेता का. आणि मग एकादशी ना, आण दूध. आणि दूध पितो तरी तोंड पडलेलंच. मग त्याची बायको म्हणते, माय तुम्हाला कशाचा दम निघतो, तुम्हाला खसाखस लोकांचे अंगूर चोराय जाण लागतंय, तुम्हाला कशाचा दम निघतो, थोडं भाकरी करून देऊ का. आणि पुन्हा संध्याकाळच्या टायमाला म्हणते, हे बघ दिवसभर धरली आता काही दम निघन, बेसन भाकर कर, होऊ दे जे व्हायचं ते, पण खाऊ दे. असं तरी मरणार आहे, तसं तरी मरणार आहे, खाऊन तरी मरू दे, आहे का नाही. झालं नाही तर मग भजनाला नसला तर दुसऱ्या दिवशी द्वादश सोडायला असतो. आणि ते वाढणारं जर पुढं चाललं त्याला म्हणत, अरे वाढ नाही तर वाढ ना, तुला माहित नव्हता का काल एकादश होती. म्हणजे याचा एकादशीचा राडा 3 दिवस चालतो महाराज. महाराज म्हणतात एकादशी केली पाहिजे. आपल्या घरी एकादशी अन्नपान जे नर करती भोजन. महाराज म्हणतात एकादशीच्या दिवशी जर जेवण केलं तर श्वानाची विष्ठा खाल्ल्याप्रमाणे. माझ्या मनाचं बोलत नाही मी, हे जे आहे शास्त्रात ते सांगतो. एकादशीच्या दिवशी या जगातली सगळी पाप अन्नाचा आश्रय करून राहत असतात. माझ्याकडे लक्ष द्या, आज योगायोग एकादशी आहे म्हणून मी हे बोलतोय. एकादशीच्या दिवशी या जगातले सगळे पाप अन्नाचा आश्रय घेऊन राहत असतात. एकादशीला आपण जर अन्न खात असलो तर ते अन्न न खाता आपण ते पाप ग्रहण करत असतो. बरं, म्हणून महाराज म्हणतात एकादशी केली पाहिजे. काय तुझा जीव जागतो एका दिशे, फराळाचे मिशे घेशी धनी. काय जातो जीव एका दिवसानं तुझा एकादशीच्या दिवशी, काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाचे मिशी घेशी धनी, हे काय. महाराज म्हणतात 1 दिवस एकादश धरल्यानं काय होतं. अरे आजारी पडल्यावर डॉक्टरनं जर सांगितलं ना 2 दिवस जेवायचं नाही तर माणूस म्हणतो, डॉक्टर मी 3 दिवस जेवत नाही, फक्त मी मेलो नाही पाहिजे बरं का. मग डॉक्टरनं सांगितल्यावर ऐकता, महाराजांनी सांगितल्यावर काय होतं ऐकायला, ऐकलं पाहिजे का नाही. बरं सांगतात ते काय, तुमचं महाराजाचा काय फायदा आहे त्याच्यात, तुमच्या हिताचं आहे. ऐकायचं ऐका, नाही ऐकायचं नका ऐकू, बरोबर आहे का नाही. एकादशी केली पाहिजे. मग काय म्हणतील, माय महाराज आम्हाला धरायची पण आता आम्ही पहाटे तर जेवलो, आहे का नाही. सकाळी तर आम्ही जेवण केलं, जेवले सकाळी तरी हरकत नाही, इथून पुढं धरा, बरोबर आहे का नाही. सकाळी जेवले ते सोडून द्यायचं, आता संध्याकाळी फराळीचं करायचं.
म्हणजे पुढच्या वेळेस आपल्या आठवणीत राहील है का नाही? आणि एकादशी आपल्या इकडं 15 दिवसाला एकादश असते, पण सांगतात सुदामजींच्या घरी मात्र रोजच एकादशी असायची. का? खायलाच काही नव्हतं ना, मग एकादश नसेल तर काय राहील. एवढी बिकट परिस्थिती सुदामजींच्या घरची होती बरं का. पण महाराज स्वाभिमानी होते हा. खायला घरात नव्हतं काही, पण स्वाभिमानी होते हा. दरिद्री कुणाला म्हणतात? स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या माणसाला दरिद्री म्हणतात हा. स्वाभिमानी माणूस श्रीमंतच असतो, त्याच्याकडे भले खायला बी नसू द्या, पण त्याची श्रीमंती फार वेगळी असते. म्हणून जीवनामध्ये स्वाभिमानी राहत चला. गरिबी कुणाच्या घरी नाही, गरिबी प्रत्येकाच्या घरी असते हे का? गरिबी प्रत्येकाच्या घरी असते दादा हो, पण स्वाभिमान जीवनात महत्वाचा है. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जती गुण श्रीमंत हो. बस माय ए चंद्रकला, बस माय खाली. गरिबी प्रत्येकाच्या घरी असते बघा, पण मग सांगा स्वाभिमान असला पाहिजे जीवनामध्ये. आणि श्रीमंत कुणाला म्हणतात आणि गरीब कुणाला म्हणतात? आजपर्यंत ज्या आरत्या झाल्या ना, नथुराम बाबाची आरती होईल, भगवान बाबाची आरती होईल है का नाही, माऊलीची आरती होईल, ज्ञानोबारायांची, तुकाराम महाराजांची आरती होईल, पण अजून एखाद्या पैशावाल्याची आरती तयार झाली नाही महाराज. असं म्हणतं का कोणी? जय देव जय देव जय टाटा बिर्ला, पैशाच्या बाबतीत एकटाच उरला, जय देव जय देव. असं कोणी म्हणतं का? सांगा बरं. पैशावाला किती जरी असला तर त्याची आरती होत नाही हा. आजपर्यंत आरती ज्यांची ज्यांची झाली, ज्यांच्या जीवनात त्याग आहे त्यांची आरती आहे. त्याग ज्यांच्या जीवनामध्ये आरती त्यांची आहे. म्हणून लक्षात ठेवा, दारू पिणारा सुद्धा पिणारा श्रीमंताची आरती करणार नाही महाराज. लक्षात येते का? श्रीमंती कोणती आहे? श्रीमंती मनाची असेल. मला माहिती नाही तुम्हाला आठवणीत आहे का नाही, पण मी दुसऱ्या दिवशी एक वाक्य बोललो होतो बघा. भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी, आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. भाकर असेल आणि भूक नसेल तर दरिद्री आहे, अंथरुण असेल आणि झोप नसेल तर दरिद्री आहे, आणि श्रीमंत असून जर सप्त्यात वर्गणी देत नसेल तर दरिद्री नाही, महादरिद्री आहे. दिले पाहिजे. काही म्हणतील महाराज द्यायची इच्छा आम्हाला भरपूर आहे, पण पुन्हा आमच्या गावात एक सप्ताह होणार आहे 22 तारखेला आहे का नाही? बरोबर आहे ना? पुन्हा आमच्या गावात सप्ताह होणार आहे, मग आम्हाला त्याच्यात द्यावं लागणार आहे आणि याच्यात द्यावं लागणार आहे. मग काय करावं? लक्ष देऊन ऐका बरं का. द्या ना, त्याच्यात बी द्या आणि ह्याच्यात पण द्या, काय अडचण आहे? एकाच महिन्यात 15 दिवसात 2 पाहुण्याच्या घरचे लग्न आले, मग काटकसर करता का? नाही नाही म्हणतात, जरी 8 दिवसाला आलं तरी जे ते करणंच लागन. पाहुण्याला आयर घ्यायला लागल, पोरील कूलर घ्या, अजून काही मोठं एखादं भांडं घ्या, तिच्या माईल साडी घ्या, जाऊ द्या, आपली घाण असली तर असू द्या, पण त्याची तर पूर्तता आपल्याला करावं लागन का नाही? म्हणता का नाही माया हो? असं बोला ना, म्हणता का नाही? असं बोला. काही कसर ठेवता का त्याच्यात? म्हणतात आपली घाण आपण पाहून घेऊ. आपल्याला यंदा 8-15 दिवस जर घाण झाली आपली तर आपण पाहून घेऊ, पण नाही, पाहुण्याचा घरचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा होणार आहे का? पुन्हा पुन्हा होणार आहे का? मग त्याची पूर्तता करता का नाही? मग होऊ द्या, 2 सप्ते झाले, मग काय? त्याच्यात बी द्या आणि ह्याच्यात बी द्या, काय अडचण आहे महाराज? आणि काय जरा अहो, एका घरातलं माणूस 2 वेळेस आजारी पडलं तर काय एकदाच दवाखान्यात नेता का? नाही, 15 दिवसापूर्वी नेल तर दवाखान्यात तुला, ना आता काय न्यायचं? अरे पलटण बिमार ती आता नेणंच लागणार आहे का नाही? बोला बरं. तिथं काटकसर करतो का माणूस? नाही. दवाखान्यात दवाखान्यामध्ये आपण म्हणाल, डॉक्टर म्हणाल तेवढे पैसे देतो आहे का नाही? पेट्रोल पंपावर गेलो तर त्यानं जेवढे सांगितले तेवढे द्यावं लागतात. मेडिकलवर गेलं यायनं सांगायचं ना आपण काढून द्यायचे, बरोबर आहे का नाही? दवाखान्यात गेलं की डॉक्टरनं सांगायचे ना आपण द्यायचं. मग सप्त्यातच का असं असावं आहे का? अहो डॉक्टरला देतो ना, मग ह्या डॉक्टरला दिल्यापेक्षा जगाच्या डॉक्टराला द्या ना.
हे सगळे डॉक्टर या जगाच्या डॉक्टराच्या ताब्यात आहेत. माझं बोलणं कळते ना तुम्हाला? सांगा माझी धावपळ किती आहे. रोज 3 तास किंवा 4 तास मला झोप आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. तरी पण अजून आजारी पडत नाही मी कधी. आता हे आवाज बसणं वगैरे हे थोडंफार चालत नाही, बरोबर आहे? तो पण याच कथेत एवढा आवाज बसला नाही, आवाज बी बसत नाही मला. एवढी धावपळ आहे. आमच्या गाडीत जर बसला तर लोक म्हणतील महाराज नको, हे पैसा नको तुमचा आणि हे नाव बी नको. 130 आणि 40च्या स्पीडनं गाडी. काल आम्ही कळमनुरीपासून इथं तुमच्या गावात फक्त 1 तासात आलो. 1 तास. जीवाची पर्वा आहे का? नाही. का? आपण वाईट कामासाठी नाही पळत आहे, आपण जगाच्या मालकाच्या कामासाठी चाललेलो आहे. त्याच्या हातात आहे ना, आपल्या हातात काय? बोला. म्हणून दादा एवढी पळापळ आहे, एवढी पळापळ आहे जीवनात. तुम्ही 8 दिवस आता थकून गेला असाल या सप्त्यात, झोप नाही ना. तुम्ही आता उद्या काला झाला ना 3 दिवस नुसते झोपत राहणार बघ. बायकोला म्हणणार हे बाय उठू नको, नाही तर तो थोबळ झोपू दे जर मला, आहे का नाही? उठू नको. का? 7 दिवस झाले झोप नाही, लय धावपळ झाली, लय धावपळ झाली, लय धावपळ झाली. आम्हाला तर वर्षभर धावपळ आहे मला, कंटिन्यू, 1 दिवस नाही. असं काय तुमची कथा झाली म्हणजे उद्याचा काला करून संध्याकाळी अमरावती आहे, सोपं आहे? मला सांगायचं काय, हे एवढं जे पळणं आहे ना, तरी आम्हाला त्रास नाही होत, आम्ही आजारी नाही पडत. का? आम्ही जगाच्या मालकावर विश्वास ठेवून चालणार आहे. जगाच्या डॉक्टरावर विश्वास आहे म्हणून आमचं चालणं आहे. तुम्ही ह्या डॉक्टरवर विश्वास ठेवता आणि जगाच्या डॉक्टराला नाराज करता. सांगू तुम्हाला, हा जर डॉक्टर नाराज झाला तर थोडा आजारी पडून त्या डॉक्टरकडे पाठवतो, लक्ष देऊन ऐका बरं का. आणि तो डॉक्टर जर नाराज झाला एकदा की पुन्हा कायमच ह्या डॉक्टरकडे पाठवतो. पुन्हा दवाखाना करायची गरजच पडत नाही. म्हणून दादा देत चला पाहिजे, लक्ष देऊन ऐका. मग कुठं जात नाही आपले पैसे, 1000-2000 रुपये. अरे एक पाहुणी आली तर 600-700 रुपयाच्या कमी साडी घेता येत नाही. आणि सप्त्याला किती देती? 100 देती. आणि पुन्हा परसात कुत्र्याला घरी नेती वाढण. पुन्हा हिशोब विचारायला तयार राहते, किती उरले? 100 घेतोय घरी जाय. हिशोब नको विचारू किती उरले किती राहिले. लक्षात आलं का? मग दरिद्री कुणाला म्हणतात? मनाची श्रीमंती नसल तो दरिद्री आहे. काय गरीब माणसं असे असतात का नाही? त्यांना गरीब म्हणूच नका. आमच्या जीवनात असे खूप अनुभव येतात, खूप अनुभव येतात. गरीबाच्या घरी लिहिलेलं असतं वेलकम, सुस्वागतम, आणि श्रीमंताच्या बंगल्याला पाठी असते कुत्र्यापासून सावध. बरं आज जावा तो कुत्र बी नसतं. मग नेमकं पाठी कुणासाठी असते काय माहिती हो? जर माणसं जर बंगल्यातले कुत्र्यासारखे वागत असतील तर त्याच्यासाठी बी असू शकते, आहे का नाही? त्यांच्यासाठी बी असू शकते, त्याचं काय आहे महाराज, आहे का नाही? बघा तुम्ही, कधी बी माणसाचा जास्तीत जास्त सन्मान कुठं होत असेल तर गरीब. क्वचित श्रीमंत घरं असे असतात का तिथं दया असते. आणि दया आणि श्रीमंती एकच ठिकाणी आली की भगवंत म्हणतात ती माझी विभूती आहे. जिथं श्रीमंती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, एका ठाई एका ठिकाणी जर दिसत असेल तो भाग्यवान माणूस असतो. ती भगवंताची विभूती मानली जाते बरं का. म्हणून लक्षात ठेवा, मनानं श्रीमंत माणूस पाहिजे ना. माया हो, तुम्हाला मी सुंदर उदाहरण सांगेल, माझ्याकडे लक्ष द्या. श्रीमंत कोण आहे मला तुम्ही उत्तर द्या, मी उदाहरण सांगतो. एक पैशावाली बाई पैठणी साडीच्या दुकानात गेली. पैठणी साडीच्या दुकानात गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे, दुकानदार 10,000 पुढं 50,000 पैठण्या दाखवा. त्या दुकानदारानं तिला पैठण्या दाखवल्या आणि जाता जाता ती बाई म्हणे हिनं साड्या घेतल्या आणि जाता जाता म्हणे, दादा एक 200 रुपयाची एखादी साधी साडी द्या. तो दुकानदार म्हणे, ताई 10,000 50,000 पैठण्या घेऊन चाललात आणि 200 रुपयाच्या साडीचं तुम्ही काय करणार आहात नेऊन? तुम्ही काय करणार आहात? तेव्हा त्या बाईनं सांगितलं पैशावाल्या, म्हणे दादा माझ्या घरी एक भांडी घासणारी बाई आहे, मोलकरीण कामाला आहे, मला तिच्यासाठी ही साडी घेऊन जायचं. ऐका, पैशावाल्या बाईनं तिला 200 रुपयाची साडी आणली बरं का. पण काही दिवसानंतर ती भांडी घासणारी बाई
त्या साडीच्या दुकानात गेली आणि म्हणे दादा एक 10,000ची चांगली पैठणी द्या हो. तो दुकानदार म्हणे ताई इकडे लक्ष द्या माझ्याकडे, 10,000ची पैठणी घेऊन चाललात तुम्ही तर दुसऱ्याच्या घरी भांडे घासता. अहो एक महिनाभर भांडे घासले तर तुम्हाला 2,000 रुपये मिळतात आणि तुम्हाला 10,000ची पैठणी साडीचे पैसे फेडायचे म्हटल्यावर किमान 5 महिने तरी तुम्हाला लोकांच्या घरी भांडे घासावे लागतील ना. ती भांडे घासणारी बाई म्हणे दादा माझे 5 नाही माझे 6 महिने भांडे घासण्यात गेले तरी चालतील, पण मला 10,000ची पैठणी द्या. तो दुकानदारानं पैठणी दिली. म्हणे ताई हे साडीचं नेऊन तुम्ही काय करणार आहात का 10,000ची पैठणी घालून लोकांचे भांडे घासणार आहात का. त्या बाईनं सांगितलं नाही हो, 10,000ची पैठणी घालून मी भांडे कशाला घासेल, मग कशासाठी नेत. तिनं उत्तर फार सुंदर दिलं बरं का. ते मोलकरीण म्हणे दादा ज्या बाईच्या घरी मी भांडे घासते ना तिच्या पोराचं एकुलत्या एक पोराचं लग्न आहे आणि मला तिच्यासाठी ही साडी घेऊन जायची. श्रीमंत कोण, पैशावाली का भांडे घासणारी. बोला बोला, भांडे घासणारी. कळलं तुम्हाला आता, याच्यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाही मला वाटतं. श्रीमंती मनाची असावी लागते. पैशानं श्रीमंत असणारे माणसं तर पावला पावलाला मिळतील, मनान श्रीमंत. या पोरांनी मला सांगितलं की आम्ही 1-2 घरी गेलो महाराज, आम्हाला त्याच्याकडून 500ची अपेक्षा होती तर त्यानं 2,000 बळच देऊन टाकले आणि एखाद्याकडून आम्हाला 5,000ची अपेक्षा होती ते म्हणे ले 1100. बरोबर आहे ना. 500ची अपेक्षा आहे तिथं 2,000 मिळाली तो श्रीमंत आणि जिथं 5,000ची अपेक्षा आहे तिथं 1,000 मिळाली तो दरिद्री. श्रीमंती दान देणारा श्रीमंत असतो आहे ना. जब कमाते हो तब नर बनो लेकिन लुटाते वक्त नारायण बनो. 2 हाताने कमवावं आणि 4 हाताने द्यावं महाराज, आहे ना. 4 हाताने द्यावं बरं का. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि महाराज देवाला दिलं ना, देवाला एका हातानं द्या, देव आपल्याला 10 हाताने देत असतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, बाकीच्यांचं मला माहिती नाही, मी स्वतः अनुभव घेतले. लॉकडाऊनमध्ये आमच्या राधेश्याम महाराजाला विचारलं, आमदार खासदाराचे 2 फंड आणि काही पैसे, सगळे पैसे मी लावले मंदिरांना गावातल्या. म्हणलं जसे यायचे तसे येतील, दिले गावातल्या लोकांनी सगळे, माझं काही ठेवलं नाही बरं का. पण मग तेव्हा जर विचार केला असता आपण आता हे 10-15 लाख घालायचे मग कसं करायचं, काय नाही. देवान आत काय कमी आहे महाराज, दिलंच त्याने आपल्याला ना आपल्याला त्याला द्यायला काय. आपण देवाला देतो म्हणजे कधी त्याने आपल्याला दिलं तर, त्यानेच नाही दिलं त्याला कुठून देणार आहेत बोला. पण त्यानं दिलं ना मग त्याच्या कामात खर्च करायला मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे. आमचा सप्ताह असतो का नाही, आम्ही वर्गणीला जात नाही कुठं, ज्याला द्यायची त्याला आणून द्या. कार्यकर्ते म्हणतात महाराज बघा बरं काय अवघड, आज टेन्शन घेऊ नका, कमी पडलं तर मी ताण घेऊ नका. पण कमी बी पडत नाही आणि कोणी द्यायचं बी राहत नाही, द्यायचं बी कोणी राहत नाही, आणून देतात लोक पैसे. एवढे सुंदर गाव आहे का नाही, लक्षात ठेवा. म्हणून देत चला जात हो. पाणी एका जाग्यावर जर थांबून राहिलं ना तर ते घाण होतं आणि त्याचा वास सुटत असतो. श्रीमंती असावी ना, श्रीमंती असावी का नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. आता हे आपलं येलदरीचं धरण, बरोबर आहे. धरण करण्यासाठी पहिल्यांदा काय पाहिजे सानप बाबा, पाळू पाहिजे ना. पाळू म्हणजे भिंत पाहिजे, भिंत करावी लागते आणि भिंत केल्याच्या नंतर मग पाणी साठवून राहील, बरोबर आहे. तसं कमवत असताना भिंत पण पाहिजे बरं का, नाही तर कमवायला 1000 आणि रोज खर्चायला 2000, फाशी घ्यावं लागेल. लक्ष देऊ नाही का, भिंत पाहिजे त्याला. आणि भिंत असले की त्याच्यामध्ये पाणी साचेल ना. पण ऐका, येलदरीच्या धरणाला सुद्धा काय आहेत, दरवाजे आहेत. कळलं माझं बोलणं. येलदरीच्या धरणाला दरवाजे आहेत का, पाणी जर ओव्हरफ्लो झालं तर दरवाजे उघडावे लागतात, पाणी सोडावं लागतं. आणि महाराज जर दरवाजे नसतील, सांडवा नसेल, आउटलेट नसेल आणि जर पाणी सोडलं नाही तर एखाद्या दिवशी धरण ओव्हरफ्लो होईल आणि भिंती सगळ्या गावाला वाहून घेऊन जाईल. असंच आहे. तसं कमवत असताना आपल्या श्रीमंतीला भिंत जरूर असावी, पण त्या भिंतीबरोबर एखादा धर्माचा दरवाजा सुद्धा असावा.
आणि तो जर धर्माचा दरवाजा नसेल तर ते श्रीमंती माणसाला कधी धोका देईल सांगता येत नाही. रावणाची सोन्याची लंका होती पण धर्म नव्हता म्हणून जळाली. द्वारका सोन्याची होती बुडाली. ऐका लक्ष देऊन, लंका, द्वारका, अमेरिका, आफ्रिका हे नंबर हळूहळू लागणारच आहेत, लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त भारतात लोकसंख्या जर पाहिली जगाच्या पाठीवर तर आपण दुसऱ्या नंबरला आहे ना भारत. पण सर्वात जास्त जर कोरोनानं कमी हानी झाली असेल तर भारताची झालेली आहे महाराज. जगाच्या पाठीवर सगळ्या देशांना त्रास झाला पण त्यातल्या त्यात एवढी जनता असून सुद्धा भारतामध्ये त्याचा जास्त फैलाव झालेला नाही. एवढं लक्षात ठेवा. का? इथं धर्म आहे महाराज. इथं धर्म आहे म्हणून त्रास झालेला नाही. जिथं धर्म आहे ना तिथं त्रास होत असतो, लक्षात ठेवा. म्हणून दान दिलं पाहिजे. माझा विषय चालला होता, लक्षात घ्या काय सांगायचं मला. माझा विषय चालला होता सुदामजींच्या घरी रोज एकादश राहायची पण मनाची श्रीमंती होती. सुदामजींची पत्नी होती, तिचं नाव होतं सुशीला. त्या सुशीलेला सुदामजी नेहमी सांगायचे, सुशीला तुला माहिती आहे का? म्हणे काय? माझे बालपणचे मित्र आहेत ना कन्हैया, ते द्वारकेचे राजे झाले. बालपणचे मित्र कन्हैया द्वारकेचे राजे झाले. ऐका, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. तेव्हा सुशीला म्हणायची, बघा तुमचा मित्र राजा झाला तर मला सांगून काय फायदा आहे. तो राजा झाला पण आपल्या घरी खायची सोय नाही. आता त्याचा मोठेपणा सांगून काय करता, आहे का नाही. आता रात्री मी गेलो ना कीर्तनाला, माझे सगळे माझ्यासोबत शिकणारे होते आश्रमात, गुरुबंधू मंडळी. आणि त्या गुरुबंधू मंडळीला एवढा आनंद झाला मी गेल्यानंतर काल कीर्तनाला, कारण सोबतच शिकलो ना मी. पण त्यांनी मनावर घेतलं नाही, मग त्यांचा ट्रॅक वेगळा झाला आणि मी मात्र मन लावून शिकल्यामुळं मी इथे आज. त्यांनी जवळपास 40 किलोचा हार मला रात्री घातला. मी पोरांना दाखवला. 4-5 जण हार उचलून आणला आणि मला म्हणले 10 मिनटं तरी काढायचा नाही. हार म्हणलं तुम्ही 4 आणला आणि मला एकट्याला 10 मिनटं ठेवायचं सांगता, सोपं आहे का? मग हे कशामुळं? आपला मित्र मोठा झाला, आपल्या मित्राचं कौतुक आपण केलं पाहिजे, लक्षात येते का? आणि खूप आनंद झाला त्यांना मी गेल्याच्या नंतर. तसं सुदामजी म्हणतात, माझा मित्र द्वारकेचा राजा झाला. तेव्हा सुशीला म्हणते, अहो तुमचा मित्र द्वारकेचा राजा झाला, तुमचा मित्र द्वारकेचा राजा झाला पण आपल्या घरी खायला सुद्धा नाही, त्याचं काय करायचं सांगा. पण सुशीला म्हणते, का हो तुम्ही तुमच्या मित्राला भेटले का कधी? तेव्हा सुदामजी म्हणतात, हे बघ आम्ही शिकायला सोबत होतो पण शिक्षण झाल्याच्या नंतर त्यांचा वेगळा मार्ग आणि माझा वेगळा मार्ग, त्याच्यानंतर आमच्या दोघांची भेटच झाली नाही. मग सुशीला म्हणते, का हो तुम्ही जाता का तुमच्या मित्राला भेटायला? अहो तुमचा मित्र द्वारकेचा राजा झाला, तुम्ही भेटायला जा ना. तेव्हा सुदामजी स्वाभिमानी होते. बरं सुदामजी म्हणले, सुशीले अगं एवढ्या मोठ्या माणसाला भेटायला जायचं म्हणजे आपल्याजवळ काही न्यायला तरी असलं पाहिजे ना त्याच्या घरी जायला, असं म्हणतात ना. बघा, देवाकडे जात असताना, गुरुकडे जात असताना, मित्राकडे जात असताना, आजारी माणसाच्याकडे जात असताना आणि मुलीच्या घरी जात असताना रिकाम्या हातानं जाऊ नये, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. देवाकडे जात असताना नाही पैसे नेण्याची दानत, फुल घेऊन जा. गुरुकडे जात असताना नाही दक्षिणा देऊ शकत, हार घेऊन जा, पेढा घेऊन जा. मित्राकडे जात असताना काहीतरी घेऊन जा. आजारी माणसाला भेटायला चाललं आपण गाडी थांबून काहीतरी नेतो का नाही? आपण म्हणतो अरे ते भेटायला जायचंय, काहीतरी घ्या, फळं घ्या, फळं घ्या काहीतरी. आपण फळं तेल खात बी नाही, ते पण नेतो का नाही आपण? मग फळं कोण खातं? त्याच्या संग राहणार सुधरत 8 दिवसात, आणि ते नुसतं टुळटुळ पाहतं त्या सफरचंदाकड, चिकूकड, आणि हे म्हणतं खातो का? नको. ते म्हणतं बरोबर नको खाऊ, तुम्ही खातो, नको खाऊ तुम्ही खातो. आणि हे हांत महाराज धनाधन हाणते. मग हेच कर्माची फळं आहेत. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? असून खाता येत नाही, हेच कर्माचे फळ आहेत. बाकी कोणते कर्माचे फळ आहेत महाराज? लोक म्हणतात कर्माचं फळ मिळेल, हा हेच कर्माचं फळ. दवाखान्यात सगळे घेऊन येतात आणि आपल्याला खाता येत नाही, फक्त पाहायचं आणि दुसऱ्यानं खायचं, कर्माचे फळ आहे. मग मित्राला काहीतरी घेऊन गेलं पाहिजे का नाही?
मग काय घेऊन जायचं लक्ष देऊन आहे का. सुदामजीच्या पत्नीनं सांगितलं मी काहीतरी घरामध्ये आहे का नाही बघते बरं का. आणि मग घरात काहीच नव्हतं महाराज. उतरंड पाहिली, मडके उतरून पाहिले आणि काही नव्हतं बघा. पहिलं धान्य उतरंडी ठेवायचे ना मडक्या माठाईत, असं मोठा माठ, मग छोटा, मग छोटा, मग छोटा. पैसे जरी असले तर उतरंडीतच ठेवा, त्या मडक्यातच ठेवायचे बघा. आमची आजी होती का नाही, आमच्या चुलती आली आहेत तिला माहिती आहे. आमची आजी होती, मी लहान होतो तेव्हा मला एकच म्हणायची, सोपान उतरंडीकडे घुसू नको पोरायला घेऊन. मी म्हणायचो मथारीचं काय बापा उतरण. मी म्हणायचा कपनं डंगरे. लहानपणी काय महाराज थोडाच होतो मी ऐका मुखी मरण असा. ती म्हणायची येऊ दे त्या बापाला, थांब त्या बापाला आल्यावर सांगते नुसतं पोरायला घेऊन उतरंडीकडे घुसत राहत का. ते उतरंडी ठेवलेलं राहायचं ना पहिलं, ते आठवतं बघा आज मला लहानपणचं. मग ते उतरंडीकडे पाहिलं, माठाईत पाहिलं तर काही नव्हतं बघा. सुदामजींच्या घरची परिस्थिती बघा. ज्याचा मित्र जगाचा द्वारकेचा राजा झाला त्याच्या घरी खायला सुद्धा काही नाही. आपल्याला तर असं वाटतं आपला मित्र सरपंच झाला तर आपल्याला 2-4 इरी 2-4 शेततळे लगेच भेटले पाहिजेत. नाहीत काय फायदा आहे सुरेश त्या संग राहून. हां असंच ना. आपला मित्र सरपंच झाला की आपल्याला वाटतं शेततळं पास झालं पाहिजे. आपला मित्र आमदार झाला की आपल्याला वाटतं त्यानं 10-20 लाखाचा फंड दिला पाहिजे. आपला मित्र खासदार झाला की त्याला वाटतं यानं माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण सुदामजींची परिस्थिती बघा. सुदामजींचा मित्र जगाचा राजा आहे, जगाचा राजा आहे, द्वारकेचा राजा आहे, पण काही देवाकडे तक्रार नाही आहे महाराज आहे का. सुदामजींची पत्नी काय करते बघा. 5 घरी जाते आणि 5 घरचे 5 प्रकारचे 5 मुठी तांदूळ घेऊन येते देवाला नेण्यासाठी आहे का. एका घरून का आणत नाही. सुशीला हुशार होती. सुशीलीला माहीत होतं माझे मालक आपल्या घरची परिस्थिती देवाला सांगणार नाहीत, पण हे 5 घरचे तांदूळ पाहिल्यानंतर देवालाच कळावं की हे तांदूळ यांच्या घरचे नाही, 5 घरून कुठून तरी मागून आणलेले आहेत. हे ते कळावं. ही सुशीला हुशार होती बरं का. पत्नी जर हुशार असेल ना महाराज तर संसार चांगला होत असतो. पत्नी हुशार पाहिजे. मी एक छान वाचलं बघा. बाई जर मूर्ख असेल ना, बाई जर मूर्ख असेल ना तर नवऱ्याला गुलाम बनवते आणि त्याची दासी म्हणून राहते. पण बाई जर हुशार असेल ना तर नवऱ्याला राजा बनवते आणि राजाची राणी म्हणून त्याच्यासोबत फिरत राहते. पत्नी हुशार मिळणं फार, अति बी हुशार नको हा, नाहीत मग गोळ्या चालू होतात. प्रमाणात हुशार असली पाहिजे, जास्त नाही. अति हुशार नको, शहाणी नको आहे का. एक तर तुझी बायको कशी नाची रैनी, कशी वा ते गाणं आहे ना उड्या हानी रैनी. शहाणी नसावी, हुशार असावी. हुशार वेगळं आणि शहाणं वेगळं. शहाणं कुणाला म्हणतात काहीच कळत नाही पण मला सगळं कळतं असं मिरवणार हे शहाणं असतं. आणि हुशार कोणाला म्हणतात कळून शांत राहतं त्याला म्हणतात हुशार. हे द्राक्षाचं पाहिलं तुम्ही वेल, ज्याला फळ आहे ते असं झुकलेला वेल आहे आणि ज्याला फळ नाही ते टाईट आहे का नाही. म्हणून हुशार पत्नी असेल तर संसाराला ती अतिशय वर घेऊन जाते महाराज आहे का, वर घेऊन जात असते. सुशीलेनं 5 घरचे 5 प्रकारचे तांदूळ आणले गुरुजी. 5 प्रकारचे तांदूळ आणले आणि बघा फाटकं कापड होतं, त्या कापडाची चौघडी केली. लक्ष देऊन आहे का बरं. ह्या जुन्या बाया मी पाहिलेलं आहे. आमच्या आई बी, आता आमची चुलती बी, हे पहिल्या ना. आता बदलला काळ आमचा सगळा या 5-7 वर्षात, 7-8 वर्ष 10 वर्षात. पण अगोदर साडी 2 याची राहायची ना. एक अर्धी साडी एका कलरची ना अर्धी साडी एका कलरची आहे का नाही. गरिबी असल्यानंतर ही साडी फाटली मग ती अर्धी घ्यायची ही अर्धी घ्यायची जोडायची आणि ती साडी घालायची. जसं सुदामजींच्या घरी जे कापड होतं ना त्या कापडाला छिद्र होते, मग त्याची चौघडी केली आणि त्याची चौघडी केली आणि त्याच्यावर ते तांदूळ टाकले आणि तिनं गाठोडं बांधलं. सुदामजी म्हटले सुशीले मी जातो माझ्या मित्राकडे, पण मी माझ्या मित्राला काही मागणार नाही. माझ्या मित्राला मी आपलं घरचं काही सांगणारही नाही. तेव्हा सुदामजींची पत्नी म्हणते तुमच्या मित्राला तुम्ही काही मागू पण नका आणि तुम्ही काही सांगू पण नका, पण तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला जा. आणि मग सुदामजी
मुक्काम मजल दर मजल करत भगवंताला भेटायला निघालेले आहेत आणि मुखामध्ये भगवंताचं नाव आहे बरं का. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 गाते हुए मुख में, गाते हुए मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. पण जाते हुए मुख में हरे कृष्ण रामा. भगवंताचं भजन बंद नाही हा. याच्यातून काय घ्यायचं, परिस्थिती कोणती जरी आली, ते सुखाची असो वा दुःखाची असो, गरिबी असो नाही तर श्रीमंती असो, पण भजन बंद नाही राहिलं पाहिजे. हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा, आहे गे. भगवंताचा विसर पडला नाही पाहिजे. आता हे दादा आता मुंबईवरून आले मुद्दाम, आहे गे ना, त्यांचाच बंगला आहे ना राहिला, त्यांचाच बंगला राहिला आहे. आणि त्यांनी मला सांगितलं पोरांनी की मग काय कमी पडेल तर सांगा, असंच आहे का. मला वाटतं 21,000 दिले, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. पा श्रीमंती जरी आली तर आपली गावाशी काहीतरी नाळ जोडलेली आहे बाबा. अरे तुम्ही किती जरी मोठे झाला तर लोक तुम्हाला काय विचारणार, तुमच्याकडे पैसे किती आहे, हां तुमचं गाव कोणतं आहे. किती बी मोठे व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, कुणी बी व्हा, काय विचारणार लोक, तुमचं गाव कोणतं आहे. आणि मग काय सांगणार, मुंबईचा आहे मी. नाही, किती मोठं झालं तरी म्हणणार मी शेवडीचा आहे, पण बऱ्याच वर्षापासून मी मुंबईला राहिलं. कारण शेवटी गाव असतं, आपलं गाव नाही तर मग दुसरं आपलं गाव म्हणतात ना माणसं. लक्षात आलं का माझं बोलणं. म्हणून दादा गावाशी नाळ जोडलेली असावी बरं का. परिस्थिती कोणती बी असू द्या, तशी भगवंताशी नाळ जोडलेली असावी. भगवंताची कोणत्याही परिस्थितीत देवाचा विसर पडला नाही पाहिजे, कारण त्याची आठवण राहिली पाहिजे. की चालतायत पायाने, पण भगवंताचं नाम पावला पावलाला देवाचं नाव घेत चालतायत, आहे की. आणि मजल दर मजल करत सुदामजी द्वारकेमध्ये पोहोचलेले आहेत. आणि द्वारकेत पोहोचल्याच्या नंतर द्वारका ही सोन्याची नगरी महाराज पाहतात. एवढे मोठे मोठे महल. जो माणूस जीवनात कुठंच गेला नाही, पहिल्यानंच मुंबईला गेला की तो पागलच होतो. ते काहीच करत नाही, फक्त मोठे मोठे रस्ते पाहत आहे आणि त्या गाड्या किती पळायलेल्या पाहत आहे आणि रस्त्याच्या कडेच्या बिल्डिंगीचे ताळ मोजते. 1 2 3 4 5 बाबा असंच करत राहतं का, असंच करत राहतं का. बंगले आम्ही आता रोज मोठ्या मोठ्यांच्या घरी जातो कधी कधी. मग गावातली माणसं येतात कीर्तनाला, चला महाराज आम्हाला बी यायचं. एखादी आम्ही गेलो एखाद्या श्रीमंताच्या घरी, आता हे पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या घरी आलेलं असतं. मग तिथं गेल्याच्या नंतर त्या सोप्यावर बसवतात आम्हाला. तो सोपा म्हणजे काय, सोपा नसतो, बसल्याबरोबर असं इतकं खाली जाते माणूस. आणि मग ते आपल्या संघचं आपल्याला नेहमी सवय असल्यामुळं काय दाखवता थोडंच येतं बाबा आनंद झाला म्हणून आपलं बसायचं. ते आमच्या संघचं आलेलं असं उडी हाणते त्याच्यावर महाराज, हा असं करते ते पहा म्हणते. मग आपल्याला म्हणणं लागतं शांत बद्दल उड्या मारतात त्याच्यावरती, आहे का नाही. आणि ते म्हणता कोण नाही तो रक्त मारू द्या ना, ते घरात गेले म्हणते.
बरं कळत श्रीमंताच्या घरी जर बाथरूममध्ये गेले तर कोणता नळ फिरवाव कळत नाही महाराज. मला तर भीतीच वाटती. कधी कधी आपण नळ फिरवतो आणि वरून पाणी अंगावर पडतं, शावर चालू होत आहे काय, असं होतं का नाही. तसं जो माणूस पहिल्यांदा मुंबईला गेला तो पाहिलं त्याच्या जीवाची मुंबई होऊन जाते म्हणतात. लक्षात येते का. तसं सुदामजी पहिल्यांदा द्वारकेला गेले ना, सोन्याची नगरी पाहिली आणि प्रत्येकाला भेटल त्याला विचारत होते का हो माझे बालपंच मित्र कन्हैया कुठे राहतात. आता तिथं कन्हैया नावान देवाला कोण ओळखतो, कोणीच नाही. आता ते द्वारकेचे राजे झाले होते ना, द्वारकाधीश झाले होते का नाही. कोणी सांगत नव्हतं पत्ता, कोणी सांगत नव्हतं की इथं कोणी सुदामा, इथं कोणी कन्हैया नावाचा कोणी माणूसच राहत नाही. मग सुदामजींच्या लक्षात आलं, अरे मी चुकीचं विचारतो. आता जर गेले गावात म्हणले सोपानचं घर कुठे, लोक म्हणतील कोणता सोपान, कोण सोपान नाही आमच्या इथं. म्हणावं लागाव सोपान महाराज, हां मग तसं म्हणा ना, ते शाळाजवळ द्यायचं घरी जा. असं बदलला ना पत्ता आता, बरोबर आहे का नाही, बदलला का नाही. लक्ष देऊन ऐका बघा. तसं सुदामजी म्हणतात अहो द्वारकाधीश परमात्म्याचा महल कोणता आहे. आता देवाचं घर नव्हतं, महल होत आहे की नाही. देवाचा महल कोणता आहे सांगितलं, ते समोर दिसतो ना तो द्वारकाधीशांचाच महल आहे. आणि महाराज द्वारपाळ उभे होते द्वारामध्ये. आता यांची अवस्था पाहिली का नाही. धोतर फाटलेला आहे, डोक्याला मुंडास गुंडाळलेला आहे, बगलेमध्ये तांदळाचं गाठोडं आहे. आणि सुदामजी निघालेले आहेत. त्या द्वारपाळांनी अडवलं. द्वारपाळ म्हणले हो कहा जा रे हो. तेव्हा ते द्वारपाळाला म्हणतात अरे तुमचा राजा माझा मित्र आहे. त्या द्वारपाळाला खोटं वाटत होतं, अरे तू अशा कपड्यातला ना आमच्या राजाचा मित्र, हे शक्यच नाही. त्या द्वारपाळांनी त्यांना अडवलं बघा. द्वारपाळ अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब गया है, किधर पे सुदामा गरीब गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब गया है, किधर पे सुदामा गरीब गया है.
सांगितलं तुम्ही द्वारपाळांना सांगितलं जा तुमच्या मालकाला जाऊन सांगा की तुमचे बालपणचे मित्र सुदामजी आलेले आहेत. ऐका ना, ऐका बरं लक्ष देऊन. हा निरोप भगवंतापर्यंत घेऊन द्वारपाळ जातात. पण आता देवाचं घर का लहान होतं का? मोठं घर असल्यामुळे जायला वेळ लागला ना. द्वारपाळ गेलेले परत येत नाहीत. मग सुदामजी स्वतःच देवाला हाक मारतात, देवा आओ कन्हैया आओ मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिकारी. आओ कन्हैया आओ मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिकारी. आओ कन्हैया छूटे अब दम है अगर अब न आओ तो माँ की कसम है. माँ की कसम सुनकर दौड़े मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिकारी. क्या मैं बताऊं क्या मैं सुनाऊं एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं. घट घट के तुम जानते मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिकारी. भगवंताला आवाज देतात. भगवंत धावतच बाहेर येतात. जेवत होते भगवंत. सुदामजींचं नाव ऐकल्याबरोबर जेवणाचं ताट समोर लोटलं आणि पळतच आले आणि सुदामजीला आलिंगन दिलं. सुदामजींच्या हाताला धरलं आणि बाकीचे तर मग पाहतच राहिले. अरे आपण तर याला भिकारी समजत होतो, हे तर आपल्या द्वारकेच्या राजाच्या जवळचा मित्र दिसतोय. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि मग सुदामजींच्या हाताला धरलं आणि आपल्या महलामध्ये नेलं आणि आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. आता आम्ही कधी आमदार खासदाराकडे गेलो की ते खुर्ची सोडतात, हाताला धरून त्यांच्या खुर्चीवर बसवतात. आपण म्हणलं नाही 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 महाराज तुम्ही बसा, आहे की नाही. मग तसं भगवंतानं सुद्धा स्वतःच्या सिंहासनावर सुदामजीला बसवलं बरं का. आणि सुदामजीला सिंहासनावर बसवलं आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी जा सुदामजींचे पाय धुण्यासाठी तांब्या भरून पाणी आणि ताट घेऊन या. ऐका बरं का. म्हणून पाय धुण्याची पद्धत असते, तांब्या भरून पाणी आणि ताट घेऊन या. आणि मग भगवंतानं सुदामजींचे पाय पाहिले. भगवंत सुदामजींच्या पायाजवळ बसले बरं खाली. सुदामजीला सिंहासनावर बसवलं आणि देव पायाजवळ खाली बसले आणि सुदामजींचे पाय आपल्या मांडीवर घेतले. आणि पाहतात तर सुदामजींच्या पायाला फोड आलेले आहेत. ते फोड फुटलेले आहेत आणि त्याच्यातून पाणी बाहेर येत होतं. ओठ सुकलेले आहेत, गालावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, उन्हानं चेहरा सुकून गेलेला आहे. भगवंतानं हे दृश्य पाहिलं आणि भगवंताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. भगवंत रडायला लागले आणि भगवंताच्या डोळ्यातल्या अश्रूंनी भगवंतानं सुदामजींचे पाय धुतले बरं का. देख सुदामा की दीन दशा करुणा निधि करुणा कर रोए. पानी परात को हाथ छुए नहीं, पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. नैनन के जल से पग धोए. डोळ्याच्या अश्रूंनी सुदामजींचे पाय धुतले. रुक्मिणी माता ताट घेऊन यायच्या अगोदर तर भगवंताने आपल्या अश्रूने सुदामजींच्या पायाचा अभिषेक केला बरं का. आणि म्हणतात ना देव रडतो सुद्धा, फक्त भक्ती करणारा सुदामजी सारखा असावा. म्हणतात जितना राधा रोई रोई कान्हा के लिए
कन्हैया उतना रोया रोया है। जितने राधे रोई रोई कान्हा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए। कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए। भगवंत सुदामजीसाठी तेवढे रडतात बरं का. म्हणून म्हणतात तुम्ही एक वेळेस प्रेम करायला शिका. कोणी म्हणतं देव येत नाही, अरे देव आज सुद्धा यायला तयार आहे. बोलवणारा द्रौपदी सारखा पाहिजे. कोणी म्हणतं देव खात नाही, खायला तयार आहे. खाऊ घालणारा शबरी सारखा पाहिजे. कोणी म्हणतं देव झोपत नाही, झोपायला तयार आहे. झोपवणारा यशोदा मातेसारखा पाहिजे. कोणी म्हणतं देव रडत नाही, देव रडायला तयार आहे. प्रेम करणारा राधा राणी सारखा पाहिजे. म्हणून म्हणतात ना, कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, शबरी माँ की तरह हम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, सुदाम जी की तरह राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो करके. बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.